नगरपालिका पनवेल महानगरपालिका हे तुम्हाला आम्ही पत्र देतोय, याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार, किती दिवसात करणार, बॅनर ते निघालेच पाहिजे। पनवेल महानगरपालिकेसमोर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष शहबाज फारुख पटेल यांच्यातर्फे रौनक ॲडव्हर्टायझिंग या जाहिरात कंपनीच्या बेजबाबदारपणाविरुद्ध 16 जुलै 2024 रोजी निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी पालिकेवर घोषणाबाजी करत पालिकेचा धिक्कार करण्यात आला। पनवेल महानगरपालिका हद्दी जाहिरात फलक उभारण्यासाठी पालिकेतर्फे ज्या कंत्राटदार कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे, मात्र हे फलक उभारताना जाहिरातदार कंपनी नियमांचं उल्लंघन करत असल्याचं दिसून येत आहे। होर्डिंग अधिकृत होतं का, होर्डिंगचं स्ट्रक्चर ऑडिट केलं जातंय का, असे प्रश्न उपस्थित करत दोषींवर कारवाई व जाहिरात फलक कंपनीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले। जर येत्या 15 दिवसात कारवाई केली गेली नाही तर लोकशाही मार्गाने उपोषण सुरू करण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष शहबाज फारुख पटेल यांनी दिली आहे। पहिले सर्वप्रथम माझे पदाधिकाऱ्यांचे मी धन्यवाद आभार मानतोय का यांनी मला सपोर्ट केल्याबद्दल। आणि मी हे पनवेल महानगरपालिकेला रौनक ॲडव्हर्टायझिंग विरोधात आम्ही आज पत्र दिलेलं आहे। यांनी 15 दिवसात कुठलीही कारवाई केली नाही। जे पापडीच्या पाड्या येते ते होर्डिंग कोसळली होती, त्याच्यावर अजूनपर्यंत कुठलीही या लोकांनी कारवाई केली नाही। यांना मी 15 दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे, यांनी केला नाही ते मी उपोषणाला बसणार आहे, असं यांना मी अल्टिमेट आज दिलेलं आहे। अधिकाऱ्यांनी यांना आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, जे अनधिकृत असतील त्याच्यावर 100% कारवाई करणार। जे फुटपायरीवर आहे त्याच्यावर आम्ही ते स्ट्रक्चर ऑडिट वगैरे त्यांनी काय केलेलं आहे ते सगळं संपूर्ण तपासून आम्ही कारवाई करणार। पाहिलं असेल जे घाटकोपरची घटना घडली, म्हणजे हे प्रशासन असू दे, सरकार असू दे, ही घटना घडायची वाट बघते। प्रत्येक वेळी अशाच प्रकारे मनुष्यहानी व्हायची आणि मग त्या मनुष्यहानी झाल्यानंतर मग लोकांना सरकारने पैसे द्यायचे आणि सगळं प्रकरण दडपण्याचा प्रकार आहे। याप्रमाणे आम्ही जी तळोयाला होल्डिंग पडली त्याच्याविरुद्ध आमच्या युवक काँग्रेसने आवाज उठवला। त्याच्यानंतर त्यांनी पत्र आपल्या महापालिकेला दिलं। आता आमच्या निदर्शनास असं आलेलं आहे, काय उपायुक्त साहेब गावडे साहेब म्हणाले का आम्ही त्या जे आहे ॲडव्हर्टाईजचं त्याच्यावर आम्ही VJTIची चेकिंग करायला लावलेली आहे। पहिली जी चेकिंग केली ती बोगस निघाली असं त्यांचं पण म्हणणं आहे, म्हणून ते जी काळे यादीत ते टाकणार आहेत चेकिंगवाल्याला। आणि पुढच्या ज्या काही होल्डिंग्स आहेत त्याविषयी पण त्या साहेबांना बोललो। ज्या रस्त्यावर आहेत, आपण पण म्हणालेत पत्रकार बंधू, ज्या रस्त्यावरच्या होल्डिंग्स आहेत त्याचं फाउंडेशन कुठपर्यंत आहे ते त्यांनी सगळं चेक करायला पाहिजे। आणि त्या दिशेने आपल्याला लोकांना जी भयभीत झालेले लोक पूर्ण महाराष्ट्रात या होल्डिंगविषयी भयभीत झालेले आहेत आणि एक एक होल्डिंग पडण्याचं सत्र चालू आहे। आणि ते सत्र थांबवण्यासाठी पनवेल महापालिकेत आमच्या युवकांनी हा मोर्चा काढलेला आहे। आम्ही आश्वासन म्हणजे आपल्याला आश्वासन दिलेलं आहे महापालिकेने का आम्ही त्वरित याच्यावर कारवाई करू आणि पुढे ह्या रीतीने जर काही ॲडव्हर्टाईज लावत असतील तर त्याच्यावर कसं बंधन घालायचं त्याविषयी विचार करू। ॲडव्हर्टायझिंग या जाहिरात कंपनीवर आणि होल्डिंगचे स्ट्रक्चर ऑडिटवर मारुती गायकवाड यांनी दिलेली ही प्रतिक्रिया। रौनक ॲडव्हर्टायझिंगला रितसर जाहिरात काढून जवळपास 3,45,000 स्क्वेअर फीटाचं परमिशन महापालिकेने दिलेले आहे। ही परमिशन 9 वर्षासाठी दिलेली आहे आणि त्या अगेन्स्ट महापालिकेला प्रत्येक वर्षी 4 कोटी 11 लाख रुपये निधी मिळणार आहे, म्हणजे फीज मिळणार आहे। आणि त्या फीजमध्ये प्रत्येक वर्षी 5% वाढ होणार आहे। अशा हिशोबानं आपण रौनकला ते रितसर टेंडर करून जाहिरातचे हक्क दिलेले आहेत। प्लस आता ही घाटकोपरच्या घटनेच्या अनुषंगानं रौनकला सर्व जे त्याचे होर्डिंग्ज आहेत त्या सर्व होर्डिंगचे रितसर स्ट्रक्चर ऑडिट करून त्यानं सबमिट करण्याची त्याला तसं आपण सूचित केलेलं आहे, लेखी कळवलेलं आहे। आणि त्याप्रमाणे त्यानं महापालिकेला स्ट्रक्चर ऑडिट करून संबंधित होर्डिंगचं सबमिट केलेलं आहे। त्याचबरोबर रौनक व्यतिरिक्त जे महापालिकेच्या हद्दीमध्ये काय खाजगी जाहिरात होर्डिंगवाले आहेत त्यांनाही आपण रितसर नोटीस दिलं आहे स्ट्रक्चर ऑडिटच्या अनुषंगानं आणि त्यांनी स्ट्रक्चर ऑडिट महापालिकेला सबमिट केलेलं आहे। ज्या काही 8-10 लोक असे आहेत की ज्यांनी स्ट्रक्चर ऑडिट सबमिट केलेलं नाही, अशा लोकांना परत आपण रिमाइंडर दिलेलं आहे, काही दिवसाची मुदत दिलेली आहे। त्या मुदतीतही त्यांनी जर स्ट्रक्चर ऑडिट सबमिट नाही केलं तर महापालिका ते जाहिरात होर्डिंग्स निष्कासित करणार। नाही, तळोजामध्ये ते एक छोटं 20x20 होर्डिंग पडलेलं आहे। त्या होर्डिंगच्या अनुषंगानं आम्ही शहानिशा केली। त्या होर्डिंगचं रितसर परमिशन होती, त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं होतं त्या ऑडिटरनं आणि ज्या ऑडिटरनं स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं आहे तरीसुद्धा ते होर्डिंग जर पडलं असेल तर त्या स्ट्रक्चरल ऑडिटरला ब्लॅकलिस्टेड करण्याच्या अनुषंगानं काय कारवाई करता येईल त्या अनुषंगानं प्रोसेस चालू आहे।
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉइंटला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.